2,000 years later. यही बातें तो बाद में याद आएंगी. तर मंडळी, तुम्हाला माहित असेल थेरगाव क्वीन 1 वर्ष आधी जेलमध्ये गेली होती. तरी ती आलेली बाहेर, तर घेऊया तिला रिंगणात आणि तिचं पांचाटपणा पाहून घेऊया. आणि ती तुम्हाला तर माहिती आहे, एकदा माणूस जेलमधून बाहेर आलो भाईच होतो. तर घेऊया हिला रिंगणात आणि करू व्हिडिओला सुरुवात. माझ्यापासून जरा लांबच राहा, कारण माझा ऍटिट्यूड आहे ना इंद्रधनुष्यासारखा आहे. कधी रंग बदलल सांगता येत नाही. तसं पण तो आहे ना, आधी कोणी लागणारच नाही, कारण की सगळ्यांना माहिती आहे तू एक दलिंदर आत्मा आहे. आणि ते लाल कपडे बिपडे घालायला सोडून दे. तो रंग लाल आहे तर सगळ्यांना माहिती आहे तुला राग आल्यावर लालच होती तू, पण कशाला आत्ताच लाल होती आधीच. जी लोक तुमचं येऊन आम्हाला सांगतात आणि आमचं येऊन तुम्हाला सांगतात त्यांना 10 बापाचं म्हणतात. काय लॉजिक आहे बात? हिच्या बोलण्याला काय लॉजिक आहे का मला हे सांगा. ही आळणी भात खाल्ला तरी जमन, पण हिच्या भाता कधी मला हजम नाही होणार. जेव्हापासून हिने जेलची चक्की पिसली तेव्हापासून ही बाहेर येऊन जरा मोटिवेशनल डायलॉगच आणायला लागली, पण ते बी एकदम चुत्यापंथीमध्ये. रेडी? हा. तर हागीच हाय गाईज असतं ते. तर काहीच आज हागीच घरीच राहिला आणि मी चुकून इकडे आली, आता घालून येते. तिचं मेकअपची किट बघा ना तुम्ही, मेकअपची किट बघा. आधी एक पूर्ण बारकी सुटकेस आहे, तिच्यात सगळं मटेरियल आहे. काय माहिती चाकू पिकू बिंदूक ठेवलेले असं तर. कुणाल? आता कुणाल कोण आहे? कुणाल कदाचित तिचा मला वाटतं एक्स बॉयफ्रेंड असेल. तर घेऊ कुणालला पण मध्ये एकदा आणि कुणालची पण गंमत पाहू. कुणाल बी लय जबर नेक्स्ट व्हिडिओ बनवतो. अगं तुझ्या हाडाचा झालाय कडीपत्ता आणि बोचा झालाय बेपत्ता. आता तरी सुद्धा सूत्रांच्या हिशोबाने मला कळतंय की थेरगाव क्वीनचा बेस्ट फ्रेंड होता आधी. आता यांच्यामध्ये भांडणं झाले असं वाटतंय मला, कारण की एकमेकावर ट्रोल व्हिडिओ बनवताय म्हणजे रोस्ट व्हिडिओ. तर मला वाटतंय यांची लय जबर भांडणं होणार पुढे जाऊन. काय माहिती यांना परत एकामेका डोक्यात दगड बिगडं घालायला लागतील. तर असं काही होऊ नये माझी इच्छा आहे देवाच्या. मी प्रार्थना करीन देवाला की असं काही होऊ नये यांच्यामध्ये, यांची दोस्ती अशीच राहू. युअर ॲटिट्यूड माय फूड. थेरगाव क्वीनला एकदम खतरनाक खुन्नस दिलेली कुणाल भाऊनी. मला तर असं वाटतंय थेरगाव क्वीनचं काय खरं नाही आहे. तरी बाकी पाहून घेऊया थेरगाव क्वीनचा रिप्ले. समोर कुणीही किती मोठा असला ना तरी मी फुकटमध्ये कोणाचंच ऐकून घेत नाही. तू भारी तुझ्या घरी त्या दिवशी कशी म्हणली होती मला आय एम सॉरी. मानलं बाई, मानलं तुला. आपण तो डायलॉग इतके फेमस झाले मध्ये तुला खोटं नाही सांगत. एका पोरांनी 7वीच्या पोरांनी त्यावर निबंध लिहिला होता आणि तो निबंध इतका व्हायरल झाला, त्याला 5 मार्क एक्स्ट्रा पडले. म्हणजे 105 मार्क. 5 मार्क तो निबंध मुळे भेटले त्याला. नको लागू तू माझ्या नादी, लावून टाकी तुझी वाट. कमरेत घालीन लात आणि केळी पडतीन सात. मला वाटलंच आहे कधी पांचाटपणाचा एक डायलॉग मारतील आणि कधी खुन्नस देतील कोणाला तरी. यांचं कसं असतं, कोणासोबत भांडणं तर नसते पण फुकटमध्ये डायलॉग मारून कूल बनायचं. थेरगाव क्वीन म्हणजे साधी सुधी नाही, जब्बर आहे. तुम्हाला तर माहीतच आहे. आणि हा तिचा बाउन्सर आहे, एकदम खतरनाक मित्र आहे तिचा. तर तुम्हाला सांगतो कोणी नडत बिडत जाऊ नका फालतूमध्ये. यांचे व्हिडिओ नको बनत जाऊ, पण मी बनवतोय कारण की काज आहे ना. तसं पण कंटेंट नाही आपल्याकडे, त्यामुळे आपण बनवतोय यांच्यावर रोस्ट. पोरांनो, अशा पोरींना ब्लॉक करून टाका ज्या तुम्हाला वेळेवर देत नाहीत. रिप्लाय हो. तुला लय काळजी रे पोरांची. तुला जर एवढी काळजी तर देत जा ना पोरांना वेळेवर. तुझं अख्खं बॅकग्राऊंड माहितीये मला. खरं शेजारचे 4 कुत्रे सोडले तर कोण ओळखतंय का तुला? तुला लय काळजी दे कुत्र्यांची, तर त्या कुत्र्यांना खायला प्यायला टाकत जा. तुला एवढीच काळजी दे. ते कुत्रे तरी ओळखत आहेत मला. तुला ते दळींदर कुत्रा बिवडा नाही ओळखत. तसं तर तुला जेलवाले पण ओळखतात, जेलमध्ये जाऊन आले तिथून. कोणाला थारवाला पाहिजे तर कोणाला ऑडीवाला पाहिजे, पण मला फक्त टोमॅटोवाला पाहिजे. वा, थेरगाव क्वीनला मला वाटलं थेरगाव क्वीनला पण एखादा गँगस्टर पोऱ्या पाहिजे, पण तिला पण टमाट्यावाला माझ्यासारखा शेतकरी पोऱ्या पाहिजे. बाई या सगळे पैसे वसूल. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडली लाईक करा, नाही आवडली डिसलाईक करा. मला फक्त व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे की थेरगाव क्वीन परत एकदा नेक्स्ट लेवलला चालली. तर जाऊ द्या, आपल्याला तसं पण कंटेंटची गरज आहे. बघू व्हायरल झाली तर परत एकदा. मुलगी एका वलच प्रेम करते, एका पोलावलच, आणि पोल अख्ख्या पोलींवर प्रेम करते. म्हणून मी लय येड्यावानी करते.